हा बाप्पा आपला आहे, हा भूषणचा आहे. दोन्ही गणू बाप्पा गाडीत आलेले आहेत. आणि तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. आणि आज संध्याकाळी आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरी. आणि तुम्ही माझ्या मागं हा सगळा असा चेंजेस तुम्हाला दिसत असेल. टेबल आलेला आहे, कॉम्प्युटरची साईड चेंज केलेली आहे आपण, आणि बराच सारा मागा असा पसारा दिसत असेल. तर आज सगळी तयारी करायची आणि तुम्ही तर आहातच सोबत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं की टेबलला वगैरे कलर लावून झालेला आहे, तर एक जो मेन प्ला आहे तो आहे टेरेसवरती, तो पण घेऊन यायचा आहे. लाईट लावायची आहे, आज भरपूर असं काम आहे. आणि छोटंसं असं एक छोटंसं डेकोरेशनचं काय असं एक मनात प्लॅन आलं आहे. पण लेट सी, बघू. माझा एक फ्रेंड आहे, तो सुद्धा येतो आहे, त्याला मी बोलवलं थोडी हेल्प करायला. त्याचे इव्हेंटची कामं घेतो तो, तर त्याला देखील बोलवलं आहे. आणि हा जो ब्लॉग आहे मे बी उद्या लेट अपलोड होईल किंवा परवा येईल हा ब्लॉग. बिकॉज ही जी तयारी करतो आहे ती आपण एक दिवस लेट दाखवायचं ठरवतो आहे. कदाचित उद्या सकाळी 8:30 वाजता पण येऊ शकतो. तर बघूया कसं होतं आहे. मी पुढचे सगळे शॉर्ट्स जी तयारी करतो आहे ती मे बी मी टाईमलॅप्समध्ये तुम्हाला दाखवीन. तर लेट सी, बघूया कशी होते तयारी. आणि खूप असं म्हणजे भारी वाटतं की आज आपल्या बाप्पाचं आगमन होतं आहे. आणि एक मनात छोटीशी खंत देखील आहे की आज वडील नाही आहेत सोबत. पण ठीक आहे, माणूस एक दिवस आलेला आहे, त्याला आज न उद्या जायचं असतं. त्याला आपण आपल्या हातात काहीच नाही करू शकत आपण त्याला. पण चला बघूया कशी होते तयारी. आणि तुम्ही आहातच पूर्ण आज बाप्पाचं आगमन होईपर्यंत तुम्ही आज माझ्यासोबत आहात. तर तुम्ही आत्तापर्यंत टाईमलॅप्स बघितला असेल. तर मी ऑलमोस्ट 90% टेबल रेडी केलेलं आहे गणपतीसाठी. थोडं काम बाकी आहे. नॉर्मली मी इथे टेबल टाकून ह्याच्यावरती एक चादर टाकून मागची जी वॉल आहे तिकडे पण मी चादर वगैरे लावतो. पण ह्यावेळेला थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. बघू दे, सकाळी बघू आता कसं काय होतं ते. सकाळीच मित्र येऊन गेला आहे, तो बघून गेला आहे. तो बोला की मी माझ्या पद्धतीने करतो. सो लेट सी, बघूया तो कधीपर्यंत येतो आहे किंवा तो येतो आहे का नाही येतो आहे ह्याची पण मला शंका आहे. पण ठीक आहे, बघूया आपण पुढे कसं काय होतं आहे. तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवीनच. पुढे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तुम्ही आत्तापर्यंत जो व्हिडिओ बघितला तो टाईमलॅप्समध्ये बघितला असेल पूर्ण. सो अशी तयारी. सो तिकडे पण तुम्ही बघू शकता शोकेशवरती बराच सामान पडलं आहे. आणि असा हा टेबल आहे. हा टेबल आपण 90% रेडी केला आहे. थोडंसं बाकी आहे, ते देखील लवकरच पूर्ण होईल. तर मग बघूया पुढे कसं होतं आहे. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. सो गाईज, आपण ज्या मित्राची गोष्ट करत होतो तो मित्र इथं आलेला आहे, जो इव्हेंट प्लॅन करतो. आणि त्याचं नाव आहे अनिकेत गुडे. तो माझा स्कूल फ्रेंड आहे आणि तो माझ्या इथे आहे बाजूला. सो आता हा इथे जो डेकोरेशन आहे तो करणार आहे. बघूया त्याच्या डोक्यात काय आयडिया आहे ती. सो त्याला तुम्ही फॉलो करू शकता. त्याचा नंबर मी इथे खाली स्क्रीनवर देईन, जो बलून डेकोरेशन आणि इव्हेंटचं काम करतो. सो बघूया तो आता कसं करतो आहे. ही पण व्हिडिओ मी तुम्हाला टाईमलॅप्समध्ये दाखवणार आहे. सो चला कंटिन्यू करू. तर इथे आता अनिकेत बलून हे करतो आहे, बलून रेडी करून घेतो आहे. आणि तो आता बघूया त्याच्याप्रमाणे, त्याच्या हिशोबाने तो काय बनवतो ते. सो त्याचं आता तयारी चालू आहे. तर आता अनिकेतने बलून फुगून घेतले आणि तो आता त्यांना मर्ज करतो आहे. सुंदर दिसतात बघा तुम्ही. अनिकेत दाखव एक आम्हाला मर्ज करून. तुम्ही बघू शकता सुंदर वाटतात ते असे मर्ज केल्यावर. सुंदर असं वाटतंय. तर तुम्ही याला जरूर कॉन्टॅक्ट करा.
तर माझे बरेच सारे डेकोरेशन यांनी केलेले आहेत. म्हणजे मी व्लॉगिंग आत्ता स्टार्ट केली, पण माझे 2-3 इव्हेंट झाले, कार्यक्रम झाले, तेव्हा अनिकेतने मला खूप हेल्प केले. आणि आपल्या चॅनलचं नाव जरूर सांगा, त्याचा मी नंबर देईनच तुम्हाला. तो तुम्हाला खूप असा डिस्काउंट पण देईल आणि काम पण सुंदर करतो. तुम्हाला मी जेव्हा तो बनवाल तेव्हा तुम्ही तर बघणारच आहात सर्व. तर आता इथे अनिकेत एक म्हणजे त्याला काय म्हणतात, ते गजरे टाईप, म्हणजे हार जसं होतात आर्च बनवून घेतो. आता तो सुंदर दिसते बघा ते बलून. कलर ॲक्च्युली मीच त्याला सांगितलं व्हाईट आणि ऑरेंज घे. मला ॲक्च्युली थीम बनवायची होती तिरंग्याची, पण त्यांनी सजेस्ट केलं की थोडं काहीतरी वेगळं करूया आपण. सो तर काहीतरी थोडं वेगळं करूया म्हणून तो आज आर्च बनवून घेतोय आणि बघूया आता कसं काय करतो ते. तर फायनली आपलं डेकोरेशन जे आहे ते कंप्लीट झालं आहे. लिटरली संध्याकाळचे 6 वाजले. जस्ट सगळं कंप्लीट करून आंघोळ केली, पहिले फ्रेश झालो आणि मधलं तुम्हाला मी काय दाखवलं नाही. सो डायरेक्ट तुम्हाला मी रिव्हील करतो. सो फ्रेश होऊन डायरेक्ट कॅमेरा हातात घेतला आणि तुमच्याशी बोलतो आहे. तुम्हाला डेकोरेशनचा फर्स्ट लुक दाखवतो. सो असा केलेला आहे हा पूर्ण. हे थोडं चेंजेस केलं मी, तुम्हाला हे दाखवलं नाही. जी आपण ही चादर होती जी खाली टेबलला आपण रिलिंग करते ती काढून आपण पुन्हा वरती टाकले आणि इकडे वेगळी एक झालर टाईप लावले खाली, तुम्ही बघू शकता. आणि मागं असा हा बलूनचा हे केलेला आहे. सुंदर वाटतं जरा. मी म्हणजे गणपती आहे म्हणून मी असा कलर चूज केला आहे, ऑरेंज अँड व्हाईट. आणि आता चालू आहे छोटी मोठी तयारी चालू आहे. तुम्ही इथे बघू शकता की समाया वगैरे पण काढून ठेवल्या आहेत. सो पाट रेडी आहे. पाटाखाली रांगोळी देखील काढून झालेली आहे, म्हणजे रांगोळीवरती आपण डिश ठेवले. आणि असा हा आपला आजचा डेकोरेशन. लवकरच काही तासातच बाप्पाचं आगमन देखील होणार आहे. बाप्पाचं आगमन पण आपण ह्या व्लॉगमध्येच घेणार आहोत. तर तुम्ही आहातच माझ्यासोबत. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर फायनली सर्व तयारी झालेली आहे आणि आम्ही आता बाप्पाला आणायला चाललेलो आहे. सो चला, तुम्ही तर आहातच सोबत. तर चला आपण बाप्पाला आणायला जाऊया. आणि सोबत भूषण देखील येणार आहे. त्याचा बाप्पा पण आपल्याला घेऊन यायचा आहे. तर चला जाऊया आपण बाप्पा आणायला. तर फायनली आम्ही गाडीत आलेलो आहे, गणपती आणायला चाललो आहे. पिऊ इकडे पुढे बसला आहे आणि दादा मागं बसला आहे. आता भूषणसुद्धा येणार आहे. भूषणकडे जाणार आम्ही पहिले आणि मग चला तुम्हाला भूषणला घेऊन डायरेक्ट भेटतोच. आता इथे मागं भूषण सुद्धा आलेला आहे, दिसतोय की नाही तुम्हाला माहित नाही. आणि मागं भूषण हा बघा मागं आलेला आहे. त्याचा पण गणपती आपण आणणार आहोत. आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्हाला डायरेक्ट आम्ही जिथे गणपती आणायला चाललो आहे भिंगारीला तिकडेच भेटतो. सो चला तिकडेच भेटतो तुम्हाला. तर आता आम्ही इथे गणपती घ्यायला आलेलो आहे. भूषणचा गणपती फायनल आलेला आहे, पण मी फर्स्ट लुक जो आहे तो रिव्हील नाही करणार. तो नेक्स्ट ब्लॉगला रिव्हील करेन, कारण आपण दर्शनासाठी मामाकडे जाणार आहोत तेव्हा रिव्हील करणार आहोत. आणि आपला पण गणपती आता येतोय. सो जो फर्स्ट लुक आहे तो नेक्स्ट ब्लॉगला रिव्हील होईल. तोपर्यंत आमच्यासोबत राहा. हा भूषणचा गणपती बाप्पा आहे आणि आपला येतोय लवकरच. आता आपला हा बाप्पा आपला आहे, हा भूषणचा आहे. तो दोन्ही बाप्पा आलेले आहेत. तर आपण तुम्हाला फर्स्ट लुक जो आहे तो नंतर दाखवणार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चल बाजू, अंकलला दिसणार नाही, बाजू दिसून थोडा पुढे. गणपती बाप्पा चल चल चल. दोन्ही गणू बाप्पा गाडीत आलेले आहेत आणि आपापल्या घरी विराजमान होणार आहेत 1.5 दिवसासाठी. तुम्ही यूट्यूब फॅमिली आपली असणारच आहात. सो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. तर ट्रॅफिक गणपती न्यायला आलेलो आहे पण ट्रॅफिक बघा किती लागले. सो ट्रॅफिक लागलेले. तर चला मी तुम्हाला पुढे भेटतोच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर इथं आता आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला फर्स्ट लुक उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो अशी सगळी आपली तयारी आज झालेली आहे. तर आपला बाप्पा इथे विराजमान झालेला आहे. तर तुम्हाला बाप्पाचा फर्स्ट लुक उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त शेअर केला. टिल देन बाय बाय.